शुभ सकाळ मैत्रिणींनो, कशा आहात? तर चला, आज मी मस्त सकाळी सकाळी माझ्या व्हिडिओची सुरुवात केली आहे. तर बघा, आता सकाळीच ना मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते की किती छान आमच्याकडे ऊन पडलं होतं. कारण बरेच दिवस झाले पाऊस चालू आहे आणि रोज संध्याकाळच्या वेळेला ना खूप जोराचा पाऊस येते. तर बघा, असं मस्त छान असं ऊन पडलं होतं आणि लेकरं झोपले होते. आता लेकरांना झोपेतून उठवते आणि त्यांचा टिफिन वगैरे मी रेडी करते आणि त्यांना पण तयार करून मग शाळेत पाठवते. तर आज टिफिनसाठी मला छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवायची होती. कारण रात्रीच मी साबुदाणा भिजत टाकला होता. लेकरांना अगोदर विचारावं लागते की तुम्ही उद्या काय खाणार आहे, तर मग तेच, नाही तर आपल्या मनाने बनवलं ना तर लेकरं खात नाही आणि टिफिन परत आणतात. तर मग त्यांनी सांगितलं साबुदाणा, तर त्याच्यामुळे मग सकाळी सकाळी मस्त साबुदाण्याची खिचडी बनवली. नाश्त्याला पण तीच खाल्ली आणि मग टिफिनवर पण नेली. साबुदाणा पण झाला आहे आणि नाश्त्यासाठी लेकरांना चपाती बनवली ती आणि एक लच्छा पराठा बनवला तर तो पण झाला आहे. म्हणजे लेकरांचं टिफिनचं सगळं झालं आहे. आता मी फक्त माझ्यासाठी चहा ठेवला आहे, चहा ठेवते आणि नंतर लेकरांना शाळेत पाठवते आणि नंतर माझे बाकीचे कामं करते. बघा, आता लेकरांचं सगळं झालं बाबा. शाळेत त्यांना पाठवून दिलं. त्यांच्या घाईघाईमध्ये आपल्याला चहा घेणं पण होत नाही. पण माझं असं आहे ना, मी त्यांच्या घाई गडबडीतही माझा चहा करूनच घेते कधी कधी वेळ असला तर आज काही झालं नाही. तर मग म्हटलं आता चपात्या टाकून देते आणि चहा पण. आता कसं आहे, पहिले ना मी स्वतःकडे काहीच लक्ष देत नव्हती. म्हणजे लेकर झाले तेव्हापासून म्हणजे स्वतःकडे लक्ष देणं मी विसरलीच आहे. पण लग्नाच्या अगोदरनं माझे केस खूप छान होते, तेव्हाही मी काळजी काही करत नव्हती, पण तेल रेग्युलर लावत होती. तर आता मी जे तेल बनवलं आहे त्याने मला खूप असा फरक पडला आहे म्हणजे केसांसाठी. पण म्हटलं आणखी काही आपल्या केसांसाठी करूया. तर आज छान कांद्याचा रस काढला होता आणि तो छान केसांच्या मुळाला असते ना तिथं लावला आणि डोळ्यात एवढं पाणी येत होतं ना, डोळ्यात गेला होता तरी पण मी लावलाच त्याला. म्हटलं केस चांगले करायचे आहे तर डोळ्याचं काय करायचं आपल्याला, थोड्याफार आसू निघले आणि मग डोळे पुसून मग मी परत माझे केस छान बांधून घेतले. आणि आज ना मला छान माझे घरं स्वच्छ करायचे आहे, तर त्याचंच माझं चाललं होतं. लेकरं शाळेत गेले आहेत आणि मग मी माझ्या केसांना ना थोडासा कांद्याचा रस लावला आहे. त्याने केस चांगले होतात म्हणून आज म्हटलं लावून बघू. तर आता तो मी लावला आहे आणि त्याच्यानंतर हे 1 तास ठेवीन, तोपर्यंत मी माझी बाकीचे कामं आवरून घेते. आता केसांना 1 तास ठेवायचा आहे म्हटलं कांद्याचा रस, तर मग तोपर्यंत आपले भांडे वगैरे आवरून घेते. तर मग मी माझे भांडे होते ते किचन ओट्यावरचे ते पूर्ण घासून घेतले आणि जरा किचन ओटा स्वच्छ केला. कारण मला आता माझी ती मागची रूम आहे ना, ज्याच्यात मी सगळं सामान ठेवते, जास्त वापर नाही आहे, तर तीच मला आज क्लीन करायची होती. म्हणजे खूप दिवस झाले मी तिच्याकडे लक्षच दिलं नाही. तर ती जरा धूळ वगैरे खूप जास्त झाली होती. तर म्हटलं पहिले किचनचं आपण आपलं काम आवरून घेऊया, म्हणजे कसं आपला तिकडे वेळ गेला तर चालतो आणि किती उशीर झाला तर मग कसं स्वयंपाक झालेला असतो तर आपल्याला टेन्शन नाही राहत. तर मग स्वयंपाकही आवरून घेतला होता मी आणि माझे जे भांडे होते ते पण छान स्वच्छ करून घेतले. तर चला, आता तुम्हाला दाखवते की माझी रूम बघा किती पसारा आहे. ही रूम मी कधीच दाखवत नाही कारण मला अशी वेळच येत नाही की ती रूममध्ये तुम्हाला दाखवा म्हणून. तर बघा, आता हे असे टाक्या पूर्ण स्टीलच्या, त्या माझ्या लग्नातल्या आहेत, त्या पूर्ण आणल्या आहेत मी. तर त्या पण स्वच्छ घासायच्या होत्या आणि मी एकटीच करणार होती सगळं. तर बघा, आता वरती चढून छान मी पूर्ण धूळ वगैरे सगळे जाडे साफ केले होते. आणि मी काय केलं, जो भाग मी स्वच्छ केला ना तर तो पुसून आणि तिथं छान असे सामान जे होतं ते नीटनेटकं लावून दिलं. तर बघा, हा एवढा पसारा आता पडला आहे. तर हा आता हळूहळू करेलच मी, दिवसभरात मी सगळं आवरून घेईन. तर त्या टाक्यांमध्ये काही भांडे होते ते पण घासून ठेवायचे होते मला. त्याच्यानंतर बघा, मी छान पोछा वगैरे लावून घेतला आणि पसारा होता तो तसाच होता, फक्त मी घरं पुसून घेतली छान. म्हटलं मग नंतर एक एक सामान लावल्या जाते. मेन म्हणजे धूळ आणि जाडेच साफ करणं होते, ते झाडून घेतलं आणि नंतर मग बाकीचे कामं करत होती. तर बघा, हे असं थोडंसं मी आवरून घेतलं आहे. अजून थोडं आवरायचं राहिलं तर ते मी संध्याकाळपर्यंत आवरून तुम्हाला दाखवतेच की कसं काय केलं आहे म्हणून. आणि माझा शौर्य असा बघत होता, त्याला पण झोपू घालायचं आहे. त्याला झोपू घातल्यानंतरच बाकीचे कामं होणार होते. बघा, या टाक्या मी सगळ्या घासून ठेवल्या. तर आता माझी आंघोळ झाली आहे आणि कपडे मी मशीनला लावले आहे आणि स्वयंपाकही करून ठेवला आहे. आता काही पसारा लावला आहे आणि काही लावायचा बाकी आहे. तर आता मी जेवण करते आणि नंतर पसारा आवरते आणि तुम्हाला दाखवते. आणि दुपारच्या टायमाला माहिती आहे का, ते अगरबत्ती विकणाऱ्याची गाडी आली होती. तर मग तिथून मी छान धूप अगरबत्ती घेतली. ही घेतली आणि एक ओली असते ती पण घेतली आणि हे फिनाईल घेतलं. ओली धूप कधी मी वापरली नाही आहे, पण वापरेल आणि तुम्हाला दाखवेल. तर बघा, छान असा सुगंध येत होता त्याचा. मी तुम्हाला एक वेळा दाखवेलच की ती कशी वापरता म्हणून. आणि नंतर मग छान असं ऊन पडलं होतं तर बाहेर बघा, हे एवढे सारे कपडे मी टाकले होते. आज मी हाताने बिलकुल धुतले नाही बाबा, मशीनलाच लावले. आणि बघा, हे असं माझं किचनवरचे भांडे होते आणि थोडेसे घासायचे होते, ते पण मग मी संध्याकाळच्या टायमाला आवरून घेतलं. आणि बघा, आता फायनल माझं पूर्ण
जे रूम आहे ती मी पूर्ण साफ केली आणि बरोबर लावून ठेवली आहे. ती तुम्हाला दाखवते बघा, तुम्हाला कशी वाटते. तर मला तर एवढं छान वाटत होतं ना त्या रूममध्ये, म्हणजे कधी मन लागत नव्हतं, असं बसायचं मन नाही होई तिथं, म्हणजे असा पसाराच राहत होता. तर बघा, आणि हा माझ्या शोरूचा नंदी आहे, आम्ही आणला आहे इतवारीमधून. तर हा 1500 रुपयाला घेतला होता मी. बघा किती छान आहे, तो पण छान पुसून मी वरती ठेवून दिला. आता त्याला झाकून ठेवायचं राहिलं आहे. आणि कपडे वगैरे सगळं जे होतं नीटनेटकं मी सगळं व्यवस्थित करून ठेवलं आणि खूप छान वाटत होतं मला घरामध्ये. नंतर संध्याकाळच्या टायमाला मला चहा घ्यायचा होता. घर मी साफ केलं आहे आणि भांडे वगैरे जे होते ते पण मी लावले. नंतर झाडू वगैरे काढलं आहे आणि जे थोडेसे कपडे ठेवले होते माझे धुवायचे, हात पुसायचे, तर ते पण मी धुवून आता बाहेर टाकत आहे. आणि जे वाढलेले कपडे आहे ते घरात आणते, एवढे वाढले नाही आहे, म्हणजे 2 वेळ टाकते घरात आणल्यावर. आणि माझ्यासाठी मस्त चहा ठेवते. तर चला या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि जे भांडे घासले ते पण मी लावले. आणि संध्याकाळच्या टायमाला मस्त मी दिवा लावून घेतला आणि ती धूप लावली होती ती पण लावून घेतली. तर खूप छान असं वातावरण वाटत होतं माझ्या घरामध्ये. आणि माझ्याकडे धूप असली ना तर मी रोजच सकाळ संध्याकाळ धूप लावते. मला खूप आवडते धूप लावायला आणि छान वाटते घरामध्ये. तर आता रात्रीच्या टायमाला बघा सगळे कामं झाले होते आणि आरामाने माझा स्वयंपाक करणं चालू होता. तर आज मला फुलगोबी आणि आलूची मस्त रश्श्याची भाजी बनवायची होती आणि खूप छान झाली होती. त्यात छान टोमॅटोची प्युरी टाकली होती मी आणि मस्त अशी भाजी बनवली होती. आणि नंतर मग ट्रायंगल शेपचे जे पराठे होते ना ते माझ्या लेकरांसाठी बनवले. कधीतरीच बनवले बरं, मी गोलच बनवते, पण यावेळेस मस्त ट्रायंगल शेपचे बनवले आणि लेकरांना खूप हाऊस झाली, मज्जा आली ते खायला. त्यांना वाटतं की नवीन काय बनवलं वाटते मम्माने. तर असा माझा स्वयंपाक होता. आणि माझ्या मिस्टरांचं कसं आहे, त्यांना ना सुकी भाजी कोणतीच आवडत नाही, म्हणजे कोणतीही भाजी करा पण थोडासा रस्सा लागतो. तर त्याच्यामुळे मी काय करते, वरण भात बनवते आणि त्याच्यासोबत अशी कोरडी भाजी बनवते. तर तसं चालते, सोबत त्यांना भाजी चालते. पण जर एकच भाजी बनवायची असते ना तर ती मला रश्श्याचीच बनवावी लागते. तर बघा असे मस्त छान त्रिकोणी ट्रायंगल शेपचे मी पराठे बनवून घेतले होते आणि नंतर मग लेकरांना जेवण दिलं होतं. तर बघा ही अशी मस्त माझी चमचमीत भाजी झाली होती आणि खरंच खूप छान टेस्टी बनली होती भाजी. त्याच्यानंतर मी भांडे घासून तर असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी आणखी व्हिडिओ टाकते, शॉर्ट व्हिडिओ पण टाकते, तर ते पण तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. चला तर मग इथंच व्हिडिओला एंड करते. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. बाय.